करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि प्रत्यक्ष आता जर पाहायला गेलो तर कलियुगात आता राहायचं कसं. सर्वच जण बघा प्रत्यक्षपणे जन्माला आलेली आहेत. जगणं आहे तर मरण आहेच, परंतु आता इथे राहायचं कसं, बरोबर की नाही. जमाना गेला तो प्रत्यक्षपणे जर आपण पाहायला गेलो ना, आता संपूर्णपणे जमाना बदलला आहे. का बदलला आहे याचा विचार कधी आपण केला का. चालेल, प्रत्यक्षात जर आपण पाहिलं ना, या कलियुगामध्ये आपलं मन प्रामाणिकपणे तर ठेवलंच पाहिजेत, त्याचप्रमाणे मन स्वच्छ ठेवणं फार गरजेचं आहे. मन जर घाणेरडं असेल, लोक चांगलं बोलतील का, नाही बोलणार. कारण जग बघताना डोळ्यात बघा प्रत्यक्षपणे सकारात्मक दृष्टिकोन असणं फार गरजेचं. बघा भाग कसा दिलेला आहे, अंतःकरण निर्मळ असावं. डोळ्यांनीच आपण पाहतो ना, मग सकारात्मक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर बाहेरच्या जगासाठी बघा संपूर्णपणे सृष्टी पाहायला मिळत असते. असं का होतं याचा कधी विचार केलाय. आपण फक्त एवढंच म्हणतो जमाना बदललाय. जमाना बदलला नाहीये, माणसं बदलले. मग या कलियुगामध्ये आता कसं राहायचं, कोणत्या पद्धतीने राहायचं आहे. समर्थ म्हणाले, या कलियुगामध्ये सर्वात जास्त परमेश्वरावर विश्वास ठेवा. पण सर्वप्रथम स्वतःवर आणि नंतर बघा प्रत्यक्षपणे काळांवर. इतरांपेक्षा आधी स्वतःची परीक्षा घ्या आणि नंतर मग बघा प्रत्यक्षपणे दुसऱ्यांवर विश्वास ठेवा. का भाग द्यावा लागला, आपला आपल्यावरच विश्वास नाही आहे. का सर्वप्रथम आपल्याला विश्वास स्वतःवर ठेवायला सांगितला. कारण ज्या वेळेला आपला स्वतःवर विश्वास नसेल तर दुसऱ्यांना सांगून उपयोग काय, बरोबर की नाही. इतरांची बघा आपण परीक्षा लगेच घेतो, पण परीक्षा घेत असताना आपण स्वतःहून स्वतःची परीक्षा घेणं गरजेचं आहे. त्या परीक्षेत आपण उत्तीर्ण होणं फार गरजेचं आहे, बरोबर की नाही. म्हणून भाग कसा समर्थांनी दिलेला आहे की विश्वास प्रत्येकांवर ठेवायचा या कलियुगामध्ये शक्य नाही. आपण भोळे असू शकतो. हा कान बघा प्रत्यक्षपणे ऐकण्यासाठी, श्रवणासाठी. आपला मूळ स्वभाव काय आहे जर आपण पाहायला गेलो ना, आता जसं नवीन दिवस आपल्याला पाहायला मिळतो, परंतु बघा आपल्यामध्ये सुद्धा अंधविश्वास झालेला आहे. मग चांगुलपणा दाखवून भोळेपणाच्या भिंतीवर आपला स्वार्थ करून जगतोय. म्हणून समर्थ म्हणाले, असले विचार सुद्धा मनात येता कामा नये. येऊन तरी काय करायचे, गैरफायदा घेण्यासारखा. बघा जोपर्यंत आपण काळ होता तेव्हा भोळं मन बघा देवाला प्रिय होतं. चांगल्या माणसाचे दुःख हेच आहेत, पण लोक त्यांना मूर्ख समजतात. त्यामुळे
वेदना काय होतात, आपण काय खरं मानतोय, हे प्रत्यक्षपणे बघा भाग दिलेला आहे. भोळेपणा हा दोष नाही आहे, तो जपण्यासाठी आता फक्त भावना पुरेशा आहेत. शहाणपणाची बघा, ज्या प्रकारे आपण बोलायचो, एखादी व्यक्ती आपल्या घरी पाहुणे येते, त्यावेळी आपली आईसुद्धा आपल्याला दूध आणायला सांगते. दुधाची पिशवी कट्ट्यावर ठेवल्यानंतर बघा त्यातले काही व्यसनी असतात, काही निर्व्यसनी असतात. परंतु आपण कोणाला व्यसन किंवा बघा प्रत्यक्षपणे दोष देणं फार जरुरी नसतं. का भाग द्यावा लागला? जमाना पूर्णपणे बदललाय. कारण तो जपण्यासाठी अंधविश्वास नकोय. नात्यांमध्ये स्वतःच एक अस्तित्व निर्माण करता यायला पाहिजे. जे सांगतोय ते बघा प्रत्यक्षपणे भोळ्या मनाने जगाकडे पाहिलं पाहिजे. परंतु आपण काय विचार करतो, तोंड वेगळी असतात परंतु मुखवटा वेगळा असतो. बरोबर. आज प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आपण सहजपणे आपल्या मित्रांशी बोलत असताना बघा प्रत्यक्षपणे आपण बोलणार आहोत, तर आपल्या मनामध्ये प्रथमतः काय झाली, तयारी निर्माण झाली ना. कशी तयारी निर्माण झाली? तसंच आहे, बरोबर की नाही? म्हणून आज स्वतःच्या भल्यासाठी थोडंसं कठोर सुधारलंच पाहिजे. विचार करूया, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची शिदोरी तेथूनच प्राप्त झालेली आहे. बघा स्वतःचं मन जेव्हा तुम्ही स्वच्छ ठेवाल, त्यावेळी तुमचं अंतःकरण सुद्धा निर्मळ होईल. स्वतःचं मन स्वच्छ ठेवा, पण जरा जग बघताना म्हणून समर्थ म्हणाले, मन स्वच्छ ठेवण्यासाठी काय करावं लागेल? ज्याप्रमाणे बघा स्वतःचं मन स्वच्छ ठेवायचं. या युगात स्वतःची परीक्षा स्वतः घेतली पाहिजे. दुसऱ्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. भोळं होणं हा स्वभाव असू शकतो, पण लोकांना संगतीत संधी येऊन मूर्खपणाची सवय असते. बरोबर नाही? एकदाच फसवलं गेलं तर बघा प्रत्यक्षात तो भोळेपणा टिकून ठेवला पाहिजे, पण तो दाखवू नये. झाकण ठेवणाऱ्याचे पण गोंधळात झाकावं लागतं. भोळेपण हे पावित्र्याचं रूप आहे, पण त्यांचं बघा निराग असतं. आज प्रामुख्याने जर पाहायला गेलो तर स्वतःभोवती आपण बघा ओझं करून ठेवतो. वेळोवेळी आपण स्वतःला शिकवलं पाहिजे. ही बचावाची प्रामुख्याने गुरुकिल्ली आहे, बरोबर की नाही? परंतु आपण काय विचार करतो, आता मी खूप मोठा झालो, आता मला शिकून काय उपयोग आहे?
म्हणजे विचार करा. आता समर्थाने सुंदर एक भाग दिलेला आहे. लोक बोलतात तेव्हा तू ऐकतोस. त्यांनी बोललेले शब्द लोकांना घाबरवण्यापुरते असतात, परंतु कित्येक लोक तुमचा त्यावेळी आदर करतात. म्हणून समजून जा. आज फार जमाना बदलला. म्हणून समर्थ वय बघा, स्वभावात ठेव, पण निर्णयात शहाणपण असू दे. व्यक्तिमत्व स्वच्छ असू दे, पण कृती मात्र संयुक्तिक असली पाहिजे. निर्णय स्वतःला घ्यायचे. आपण निर्णय स्वतःहून घेत नाही, बरोबर की नाही. मध्ये बघा त्रास झाला, बरोबर आहे, आवाज थोडा अडखळत आला, परंतु आपलं आपण काम करायचं असतं. जर आपण आपलं काम केलं नाही तर शेवटी बघा, समर्थ म्हणाले की प्रत्यक्षात असे अनेक इन्सिडेंट येत असतात, ते सॉल्व करायचे आहेत. म्हणून आपलं भोळं मन आपल्याला आता जपता आलं पाहिजे. भावना आणि विचार यांचा संतुलन राखणं फार गरजेचं आहे. कारण विचाराला बघा प्रत्यक्षात मर्यादा नसते. आज आपलं अंतःकरण सुद्धा शुद्ध असणं फार गरजेचं आहे. अंतःकरण त्याचप्रमाणे बघा, आपल्या गॅसवर बघा, प्रत्यक्षपणे आपण पूजा करत असताना, गॅसची पूजा करत असताना आपण आपल्या घरच्यांना बोलवतो की नाही. परंतु या कलियुगामध्ये असा कधी आपण विचार केला का, जिथे आपल्याला वेळ लागायचा तिथे आपलं बघा लवकर होतं, बरोबर. म्हणजे फरक ओळखायचा आहे. कुठल्याही क्षणाला आपण विचार करतो या कलियुगात भोळे राहून चालेल म्हणून. नाही हो. जेवढा तू भोळा बनशील तेवढे लोक तुझ्या पाठीमागून चालत येते. मग प्रत्यक्ष आपला देहसुद्धा घाबरतो, बरोबर की नाही. कोण आलं कोण नाही आलं. म्हणून प्रत्यक्ष भाग दिलेला आहे की कलियुगात भोळे राहू नका. राहायचं असेल ना, आज मुख्याने जर पाहायला गेलो, पण स्वतःहून आपला स्टेटस तयार करतो, मला 4 लोक ओळखू दे. परंतु बघा प्रत्यक्षात त्या 4 लोकांपेक्षा आपलं मन जर व्यवस्थित असेल, मन ताजतवाने असेल, तर बघा, बरोबर की नाही. म्हणून आपलं मन, आपला चेहरा हसता खेळता असणं फार गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आज या क्षणाला मन मोकळं कर. पण प्रत्यक्षात या कलियुगामध्ये जमाना पूर्णपणे बदललाय. भोळं राहू नकोस. जय जय रघुवीर समर्थ.